Hello guys, how are you? I hope you are doing great. Now, in today's English speaking video, we are going to discuss about causative. What is mean by causative? एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीकडून कोणतीही ऍक्टिव्हिटी करवून घेत असेल त्या केसमध्ये आपण कॉजिटिव्ह इंग्लिशचा वापर करू शकतो. एक्झाम्पलच्या माध्यमातून बघूया. कॉजिटिव्ह म्हणजे काय, वापर कुठे करायचा. कॉजिटिव्ह सेंटेन्स. शी मेक्स मी वर्क. ती मेक्स मी वर्क, मला काम करायला लावते. माय मदर इज मेकिंग मी फूड. माय मदर इज मेकिंग मी कुक फूड. माझी आई मला करंटली राईट नाव स्वयंपाक बनवायला लावत आहे. काय यूज केला, मेकिंग मी. इन केस ऑफ कॉजिटिव्ह यू कॅन यूज मेक, गेट, हॅव. तर त्यापैकी आपण इथे यूज केला आहे मेक. एखाद्या व्यक्तीकडनं आपण फोर्सफुली कोणतं काम करून घेत असेल तर कोणत्या कॉजिटिव्हचा यूज करतात, मेक. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. माय टीचर इज मेकिंग मी स्टडी. माझ्या टीचर मला अभ्यास करायला लावत आहे. मॅम इज मेकिंग मी स्पीक इंग्लिश. मॅम मला इंग्रजी बोलायला लावत आहे. कोणती ऍक्टिव्हिटी करायला लावत आहे, करायला लावते, त्या केसमध्ये आपण कॉजिटिव्हचा वापर करून इंग्रजी बोलू शकतो. तुम्हालाही कॉन्फिडेंटली, करिझमॅटिकली, फ्लॉलेसली, फिअरलेसली इंग्रजी बोलायचं आहे का? तुम्हालाही वाटतं का की आपल्याही मुलांनी फाळफाळ इंग्रजी बोलावं? तर वाट कशाची बघता, आजपासूनच तुमच्या मुलांचा इंग्लिश बोलण्याचा प्रवास चालू करा. अशाच प्रकारची व्हिडिओ तुम्हाला बघायची असेल तर व्हिडिओ बघत राहा. अशाच प्रकारची व्हिडिओ रोज बघत राहा. कन्सिस्टन्सी इज द की टू सक्सेस. यू मस्ट बी कन्सिस्टंट, देन यू विल गेट रिझल्ट ॲज पर युअर डिझायर्ड गोल. सो वाय आर यू वेटिंग? कंटेंट आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.